पुण्यातील वाघोलीमध्ये एका भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याची पाहायला मिळते। या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं असून दुकानात असलेल्या प्लास्टिक आणि इतर वस्तूंमुळे आकाशात धुराचे लोट पसरल्याचे आपल्याला बघायला मिळते। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाघोली पोलीस आणि पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल दाखल झाले। आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। एक मोठी बातमी समोर येते। पुण्यातील वाघोलीमध्ये एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागलेली आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळते। आगीतील धुराचे लोट आकाशात पाहायला मिळत आहेत आणि या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहे सचिन जाधव। सचिन, खूप भीषण अशी आग बघायला मिळते, सध्या तिथे काय स्थिती आहे? वाघोली परिसरातील दुकानाला ही आग लागल्याची घटना जी आहे ती काही वेळापूर्वी घडलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी भंगारच्या दुकानांचा वाघोली परिसरात नागरिकांकडून वेगवेगळे कारवाई करण्याची मागणी आहे। मात्र आता ही आग लागल्यानंतर ठिकाणी आणि पोलीस अग्निशमन दलाच्या माध्यमातून आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडून खरं आतमध्ये एकंदरीत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते। धन्यवाद। वळूयात पुढच्या बातमीकडे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।